इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या कीर्तनामुळे नाही तर त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे तुफान चर्चेत आलेत। इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्स मध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला। जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाही थाट यावेळी बघायला मिळाला। महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली। एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला। मात्र या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरले। लेकीच्या साखरपुड्यानंतर महाराजांवर सतत टीका होत असतानाच आता महाराजांनी यावर थेट भाष्य केलंय। फक्त भाष्यच नाही तर महाराजांनी अत्यंत मोठं विधान करत लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय। सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज नाराज झालेत। मी गेल्या 30 वर्षापासून फक्त टीकाच सहन करतोय, मात्र विषय आता माझ्या घरापर्यंत आलाय। माझ्यापर्यंत सर्व टीका ठीक, पण कुटुंबांपर्यंत गेलाय आणि हे अजिबात योग्य नाहीये। त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे। मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे। थोडक्यात काय तर इंदुरीकर महाराज यांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिलेत।